अजित पवार यांचा आज वाढदिवस। अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने उधाण आलंय, कारण 2 दिवसांपूर्वी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे बॅनर्स काही ठिकाणी झळकले होते आणि त्यानंतर आता त्यांचे समर्थक असलेल्या अमोल मिटकरींनी लवकरच राज्यात अजित पर्व अशा पद्धतीची एक ट्विट करून पोस्ट केलेली आहे। त्यामुळे राजकीय भूकंप उडवून दिलाय। पाहूयात नेमकं काय घडलंय। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे 4 वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा अनोखा विक्रम अजित पवारांच्या नावावर नोंदवला गेलाय। पण आता सारखं उपमुख्यमंत्री होण्याचा आपल्याला कंटाळा आल्याचं सांगत अजितदादांनीही अप्रत्यक्षपणे आपली मुख्यमंत्री पदाची इच्छा प्रकट केली आहे। 4 वेळेला का 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय, पण तिथंच गाडी थांबते, पुढे काही जाईना। फक्त अजित पवारच नव्हेत तर त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांची सुद्धा हीच इच्छा आहे। अजित पवारांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या आमदार अमोल मिटकरींनी अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हीच इच्छा व्यक्त केली आहे। आपल्याला जी गोष्ट पटते ती आपण लगेच तिथं यस म्हणून टाकतो, परंतु कुणी उठून सांगितलं की माफी मागा, माफी बिफी मागायला मोकळा नाही। तर दुसरीकडे अजित पवारांच्या समर्थकांनीही अजितदादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनरबाजी केली आहे। मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की अशा ओळी लिहत राज्यात लवकरच अजित पर्व असं भाकीत अमोल मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये केलंय। अमोल मिटकरींचा संदर्भ देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय, तर शिंदे गटातूनही अमोल मिटकरींच्या ट्विटवर संतप्त प्रतिक्रिया आली आहे। तर दुसरीकडे या मुद्द्यावर भाजपनं सुद्धा सावध प्रतिक्रिया दिली है। अजित पवार डिप्टी सीएम बन गए थे, तब मैं पहला तो मैंने कहा था अजित पवार मुख्यमंत्री बनने जा रहे हैं और महाराष्ट्र को एक नया मुख्यमंत्री मिल रहा है, ये मैंने पहले कहा था। फडणवीस आणि अजितदादा मिळून शिंदे यांचा कार्यक्रम करतील, करेक्ट। उथळ पाण्याला खळखळाट फार, असंच अमोल मिटकरींचं हे वर्तन आहे। आपण महायुतीतील एक घटक पक्ष आहोत, याचं तारतम्य अमोल मिटकरींनी पाळायला पाहिजे। उतावा नवरा गुडघ्याला बाशिंग असं मिटकरींचं झालं आहे। आता शिंदे मुख्यमंत्री आहेत, राजकीय परिस्थिती काय बदलती, काय होतं पुढच्या निवडणुकीनंतर, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर सारे एनडीएचे नेते एकत्र बसून चर्चा करतील। मिटकरींच्या ट्विटला जरी अजित पवारांच्या वाढदिवसाचा संदर्भ असला तरीही अजितदादांनी आपल्या अतिउत्साही कार्यकर्ते आणि नेत्यांना समज द्यावी अशी मागणी शिंदे गटातून केली जाते आहे। आणि अजितदादांनी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणं हे काय चुकीचं नाही, परंतु वस्तुस्थिती हीच आहे की आज आणि पुढे सुद्धा होणारी निवडणूक ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच मुख्यमंत्री पदात त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे। तर ते स्वप्न पाहतायत, भविष्यात काय होईल माहीत नाही, परंतु एखाद्या नेत्याबद्दल केलेलं वक्तव्य याला जास्त गंभीरतेने घेऊ नये असं माझं मत आहे। एकीकडे संधी आणि संख्याबळ असूनही आपले नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं भाजपमध्ये अस्वस्थता आहे। त्यातच नव्यानं सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची इच्छा काही लपून राहिलेली नाही। त्यामुळे ही आव्हानात्मक परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।